अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे घडते की ज्या व्यक्तीला आपण सगळ्यात जास्त जीव लावतो, ज्याच्यावरती आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो, तीच व्यक्ती आपल्यापासून दूर होते, तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते। लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी, सतत आपला अपमान करणाऱ्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आजपासून ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे। ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर लक्षात ठेवा, 48 तासांमध्ये तुम्हाला याचा अनुभव यायला सुरुवात होईल। लोक बोलण्यासाठी तळमळतील, भेटण्यासाठी तडफडतील, न बोलणारी जी लोक आहेत ती तुमच्या मागे मागे फिरतील। ही एक वस्तू जी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी, एक आपण ज्याला म्हणतो की मोहिनी, ही एक वस्तू मोहिनी निर्माण करण्यासाठी सर्वात प्रभावी आहे। ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत, तुमच्या जवळ जिथे जिथे जाल तिथे प्रत्येक वेळी तुम्ही जर तुमच्या आसपास ठेवायला सुरुवात केली तर या वस्तूमुळे तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल। म्हणजे तुमच्याकडे असणारी आकर्षण क्षमता जी आहे ती वाढत जाईल। समोरील जो कुठला व्यक्ती असेल, तुमची बहीण असेल, तुमचा भाऊ असेल, तुमची पत्नी, तुमचा पती, जे काही असेल तर ते तुमच्याकडे आकर्षले जातील, तुमच्याकडे खेचले जातील। जे मतभेद तुमच्यामध्ये होते, सतत जे भांडणं होत होते, सतत जे तंटा होत होते, किंवा सतत काही ना काही कुरबुरी कुजबुजू म्हणजे जे काही होत होतं तुमच्या आपापसातमध्ये, ते सगळं कुठेतरी कमी होईल। याचा लाभ, याचा अनुभव तुम्हाला 48 तासांपासून सुरू होईल आणि 48 दिवसांमध्ये तुमचं 100% काम जे आहे ते होऊन जाईल। आज एकादशी आहे, तुम्ही आजपासून हा उपाय केला तर उत्तम असेल, नाही तर एरवी कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। हाच दिवस पाहिजे, हाच वार पाहिजे असं काहीच नाही, बाकी कुठल्याही वारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। आता यासाठी तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती वस्तू म्हणजे, बघा, आपल्या घरामध्ये तमालपत्र असते, प्रत्येकाच्या घरात तमालपत्र असते, कुणी त्याला तेजपत्ता असेही म्हणते। खडा मसाल्यांमध्ये तमालपत्र येते, एक पान असतं, कारण बऱ्याच वेळा मी जेव्हा रेमडीज सांगते तेव्हा बऱ्याच लोकांना कळत नाही की ते तमालपत्र काय, तेजपत्ता काय। तमालपत्र आणि तेजपत्ता एकच आहे, खडा मसाल्यांमध्ये हे पान वापरले जाते। हे एक तमालपत्र, एकच तमालपत्र घ्यायचं आहे, ठीक आहे। संध्याकाळी किंवा सकाळी या वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे। म्हणजे सकाळी करणार असेल तर सूर्योदयापूर्वी, संध्याकाळी करणार असेल तर सूर्यास्तानंतर। आता जे तमालपत्र घेतलेलं आहे त्याच्यावरती हिरव्या रंगाच्या पेनाने, हिरवा नसेल तर पिवळा घ्या, निळा घ्या, लाल घेतला तरीही चालेल, या रंगाच्या पेनाने तुम्हाला त्या तमालपत्रावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे खेचून आणायचं आहे। पती असेल, पतीचं नाव सागर आहे, सागर लिहा। पत्नीचं नाव सवास आहे, सवासनी लिहा। तुमची मुलगी आहे, मुलीचं नाव समजा संध्या आहे, संध्या लिहा। भावासाठी उपाय करताय, भावाचं नाव ऋतिक आहे, ऋतिक लिहा। म्हणजे जे कुठलं नाव असेल, जे काही नाव असेल, तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी असेल तर त्याचं जे नाव आहे ते तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायचं आहे। आता तमालपत्रावरती ते नाव लिहून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हे तमालपत्र एका काळ्या रंगाच्या कापडात ठेवायचं आहे। वस्त्र हे काळं असावं, लाल, पिवळं, नारंगी, केशरी असं अजिबात नसावं, तर ते काळच असावं। काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला हे तमालपत्र म्हणजे तेजपत्ता ठेवायचा आहे आणि त्या काळ्या रंगाच्या कापडाला तुम्हाला टाचणी लावायची आहे। टाचणी, बघा, टाचणी पिन येते, पेपरांना वगैरे आपण लावतो, हीच टाचणी। काळ्या रंगाच्या कापडाला टाचणी लावायची, कितीही लावू शकता, 1, 2, 4, 5, 6 जेवढ्या शक्य तेवढ्या। फक्त त्या कापडामध्ये ते पान ठेवून त्याला तुम्हाला जसं ऍडजस्ट होईल तशा टाचण्या तुम्हाला त्या लावायच्या आहेत। आता त्यानंतर ह्या तमालपत्राची जी पोटली आहे
ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातात, आपला जो उजवा हात आहे या उजव्या हातात घ्यायची आहे आणि जो मी मंत्र तुम्हाला सांगतेय तो मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. ओम ह्रीम क्लीम सुहास वश 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 स्वाहा. ओम ह्रीम क्लीम सुहास वश 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 स्वाहा. सुहासच्या ऐवजी तुमचं जे नाव असेल, जे तुम्ही त्या तमालपत्रावरती लिहिलेलं आहे ते नाव तुम्हाला घ्यायचं आहे. 108 वेळा ओम श्रीम ह्रीम सुहास वश 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 स्वाहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्याच्यानंतर ही पोटली तुम्हाला कंटिन्यू आपल्या जवळ, आपल्या सोबत, जेव्हा रात्री झोपायला जाल तेव्हा आपल्या उशीखाली, सकाळी आंघोळ केली की उशी खालून काढायची, आपल्या बॅगेत, पर्समध्ये खिचा किंवा जे काही तुम्हाला शक्य असेल जवळ कॅरी करणं, त्यामध्ये तुम्हाला हे तमालपत्र त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं आहे. हा मंत्र दररोज सकाळी उठल्यानंतर ती पोटली हातात घेऊन 108 वेळा म्हणायचा आणि त्यानंतरच ती सोबत ठेवायची. बरोबर 48 दिवस तुम्हाला हे तमालपत्र काळ्या रंगाच्या कापडात बांधून आपल्या सोबत ठेवायचं आहे. 48 दिवसांमध्ये तुम्ही स्वतः सांगाल की ताई, माझ्यापासून ही व्यक्ती दुरावली होती, मात्र या उपायाने ती व्यक्ती जवळ आली. बघा, आता तुम्हाला मी जे तमालपत्र आणि त्यावरती सांगितलेली जी रेमेडीज आहे ही अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील सर्वात प्रभावी रेमेडीज आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर स्वतःच पॉझिटिव्हिटीने आपण आपली इच्छा व्यक्त करतो आणि आपल्याच पॉझिटिव्हिटीने ती इच्छा आपण पूर्ण करून घेतो. यामध्ये ट्रस्ट, विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा सगळ्या सेवा, सगळ्या गोष्टी, सगळं संपतं तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळतो. हे उपाय 100% लाभ देणारे आणि 100% कामं करणारे असतात. जेव्हा तुम्ही तमालपत्रावरती म्हणजे तेजपत्त्यावरती तुमची इच्छा लिहाल, तुमची इच्छा म्हणजे त्या व्यक्तीचं नाव लिहाल आणि जेव्हा तुम्हाला सांगितलेला मंत्र म्हणून तुम्ही हे तमालपत्र अभिमंत्रित कराल, त्याद्वारे एक ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होईल. ब्रह्मांडाची शक्ती एकवटली जाईल, जी तुम्हाला दररोज साथ देत जाईल. ब्रह्मांडाची शक्ती तुम्हाला साथ देत गेल्यामुळे तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. एक दिवशी तुम्हाला 1%, दुसऱ्या दिवशी 2% असं तुम्हाला रोज तुम्ही हा मंत्र म्हणून हे जे तमालपत्र आहे ते सोबत ठेवायला सुरुवात केली, 48 दिवसांमध्ये तुम्हाला असंख्य पटीने याचा लाभ होताना दिसेल. दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती जवळ येईल. लोक बोलण्यासाठी तळमळतील, भेटण्यासाठी तडफडतील. न बोलणारी जी लोक आहेत ती तुमच्या मागे मागे फिरतील. खूप साधा, खूप सोपा उपाय नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. 48 दिवस झाल्यानंतर लक्षात ठेवा, हे तमालपत्र तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यातही सोडू शकता.